मंडळी मित्रांनो, तुमचा आवडता लाडका सौरभ आज तुम्हाला घेऊन चाललोय कोकणात म्हणजे मित्रांनो आज आपण चाललोय श्रीवर्धनला म्हणजे माझ्या गावी. तर मित्रांनो माझ्यासोबत आहे माझी आई आणि मी एकटाच, म्हणजे आम्ही दोघं जणच चाललोय. आता आपण इकडून जाणार ठाण्याला, ठाण्यावरनं जाणार पनवेलला आणि आपली पनवेलवरनं गाडी आहे कारण आपण थोडं लेट बुकिंग केलं होतं म्हणून. तर चला आजचा प्रवास नक्की बघा, खूप मजेशीर असेल. आपण जाणार आहे लाल परीनी, पण चांगली असणार कंडिशन. तर चला निघूया, बॅगा वगैरे भरले तुम्हाला एकदा दाखवतो आणि फटाफट निघतो. फायनली बॅगा वगैरे इथे घेतले. इथे आई आहे माझी, आई हाय हाय. आम्ही दोघंच चाललोय बघा, आमच्या दोघांसाठी ही एक बॅग आहे, ही एक बॅग आहे आणि ही एक बॅग आहे. आता आपण इकडून निघणार आणि जाणार डोंबिवली स्टेशनला, तिकडून जाणार आपल्या डायरेक्ट पनवेलला. तर मित्रांनो फायनली रिक्षा पकडली. मधला ब्लॉक करता आला नाही कारण बॅगा होत्या माझ्या हातात, म्हणून रिक्षा पकडली आणि थेट निघालो आपल्या डोंबिवली स्टेशन. फायनली मित्रांनो पोहोचलो आपण आता डोंबिवली स्टेशनला. आई गेली म्हणजे तिकीट काढायला मागे. आपण इथून थेट जाणार आहे पनवेलला. बॅगा वगैरे दिसत असेल माझ्या मागेच आहेत. तर मित्रांनो आजचा सफर खूप भारी असेल कोकणापर्यंतचा, तर हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. फायनली मित्रांनो तिकीट वगैरे काढला आणि आता आम्ही आलो प्लॅटफॉर्मला. आता इथून आपण जाणार ठाण्याला, ठाण्यावरनं जाणार पनवेलला. पनवेलवरनं आपली बस आहे ती आपल्याला सोडणार कोकणात म्हणजे आपल्या श्रीवर्धनला. तर मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी आपल्या श्रीवर्धनमध्ये जाणार आहे आणि नवीन तुमच्यासाठी व्हिडिओ आणणार आहे. त्यासाठी तुम्ही मला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून येणारे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. चला निघूया. फायनली मित्रांनो पोचलो आपण पनवेल स्टेशनला. आपली गाडी लागते प्लॅटफॉर्मला आणि माझी आई आतमध्ये बसले आणि हे बघा हेच आपलं पनवेल स्टेशन. आता इथूनच जाऊ आपण पनवेल बस डेपोला. तर मित्रांनो आता आपण आलो आहे पनवेलच्या बस डेपोमध्ये. खूप ऊन आहे, अक्षरशः एवढं ऊन आहे की अख्खा घामाघूम झालो आहे मी. आता इकडून पनवेलवरनं आता आपण डायरेक्ट आपल्या गावाच्या बाहेर उतरणार आहे, म्हणजे आपल्या गावाचा जो बस स्टॉप आहे म्हणजे गावाच्या एकदम बाहेरच, आणि तिथून 5 मिनिटात आपल्या घरी डायरेक्ट. तर चला आता बस यायला त्यांनी सांगितलं आहे की तुम्हाला अजून 15 ते 20 मिनिटं लागतील बस येण्यासाठी. त्यामुळे आम्ही आता इकडे थोडं बसणार आहे, कारण बसण्याशिवाय काय पर्याय नाही. आणि इथून थेट जाणार आपल्या गावी श्रीवर्धनमध्ये. चला मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा, आवडले जास्तीत जास्त शेअर करा. हे बघा मित्रांनो बस डेपो हा पनवेलचा असा आहे. खूप गर्दी आहे लोकांची पूर्ण गावाला जाण्यासाठी. त्या बसेस एक एक येत आहेत आणि निघून जात आहेत. खूप गर्दी आहे बघा इथे. आपली बस इकडे येणार आहे 4 नंबरला. इथे 4 नंबर आहे हा, इथे आपली बस येणार आहे. फायनली बस वगैरे भेटली, आधी बसली विंडोला आणि मस्तपैकी व्यवस्थित बसलं. आता डायरेक्ट उतरणार आपल्या गावाच्या बाहेर सांगितलं, फक्त 5 मिनिटात तिथे जाणार. तर बघूया आता गाडी किती वेळ लावते पोचायला. चलो काय. तर आता आम्ही बसलो जेवायला मानगावला, कारण खूप भूक लागली होती आणि ह्याच्यानंतर गाडी कुठे थांबणार नाही, डायरेक्ट आपल्या गावी जाईल. तर म्हणून आई आणि मी बसलो आणि राईस प्लेट घेतला होता इकडे. मला पण दाखवतो राईस प्लेट कसा आहे मानगावचा. तुम्ही पण कधी आलात मानगावच्या बस डेपोमध्ये तर तुम्ही पण इकडे राईस प्लेट खाऊ शकता, तर तुम्हाला दाखवतो त्यामुळे. तर मित्रांनो हे बघा आपण राईस प्लेट घेतला होता. याच्यानंतर राईस आहे, चपाती आहे, पापड आहे, डाळ आहे, एक भाजी कसली भाजी आहे माहीत नाही, आणि लोणचं. हे असं परिपूर्ण एक ताट आहे. इकडे कांदा पण आहे आणि आई माझ्या समोर बसली जेवायला. तर चला आता जेवूया. आणि आपली बस पण तिकडे समोरच लागली बघा, बाहेरच लागली. तर चला जेवूया आणि निघूया. तर मित्रांनो आता आपण मानगावला जेवलो आणि आपली एस टी निघाली. पुढे आलो होतो बसायला, कारण थोडं पुढून नजारा बघायचा होता कसा काय दिसतोय. थोडी ट्रॅफिक होती बट चालून गेलं तेवढं. थोडाच वेळ लागला कारण जास्त वेळ तर लागला नाही. आता इथून आपण थेट जाणार. हे बघा मानगाववरून आता आपण टर्न मारणार. हे बघा वरती श्रीवर्धन पण लिहिलं आहे. आणि इथूनच आता आपल्या घरी पोचायला फक्त 1 तास लागेल आणि फायनली आपण 1 तासात आपल्या गावी पोचणार. तर मित्रांनो हा बघा रात्रीचा दृश्य. वाजले होते रात्रीचे 9:15 आणि आता आपण इथून 15 ते 20 मिनिटात घरी पोहोचू, कारण शेखाडी गेलं होतं आणि आता पुढे येणार होतं कोंडविली. त्याच्यानंतरच आपलं गाव होतं आरावी आणि त्याच्यानंतर खारगाव होतं. तर 10 ते 15 मिनिटातच आता पोहोचू आपल्या गावाच्या बस स्टॉपवरती आणि तिथून 2 मिनिटातच चालत घरी पोहोचणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण बघा, कारण आता पोचायला आलो आता आपण आपल्या गावी आणि यानंतरचे व्हिडिओ संपूर्ण येतील आपल्या गावची तुमच्यापर्यंत. फायनली आम्हाला बस सोडून गेली हे बघा, आणि आम्ही उतरलो आपल्या खारगावच्या म्हणजे आमच्या गावाच्या स्टार्टिंगला. तर इथे बॅगा वगैरे ठेवलेत. आता जाऊया घरी. चलो गाय. तर फायनली मित्रांनो उतरलो आता आपल्या गावाच्या स्टार्टिंगला म्हणजे एशीवरती. काय बोलता त्याला. तर फायनली मित्रांनो आता उतरलो आपल्या गावाच्या बस स्टॉपवरती. हा बघा माझ्या मागे दिसत असेल खारगावचा बस स्टॉप आणि इथूनच आपलं गाव चालू होतं. तर आता बॅगा वगैरे उचलून जाऊया घरी. त्या अगोदर शूट केला, कारण बॅगा उचलल्यानंतर शूट करायला भेटणार नाही. तर चला घरी जाऊन तुम्हाला भेटतो आणि गावात काय चालू ते पण तुम्हाला दाखवतो. फायनली मित्रांनो पोचलो आपल्या गावच्या घरी म्हणजे श्रीवर्धनला. पूर्ण काळोखात दिसत असेल. 1 मिनिट. 1 2 3 खुलजा सिम सिम. मित्रांनो आम्ही जास्त करून मुंबईलाच असतो, म्हणून आपलं गावचं घर बघा कसं झालंय. थोडी अवस्था डेंजर झाली.
तर काय हरकत नाही, आता ते दरवर्षी आम्हाला साफसफाई करावंच लागते आणि आता यावर्षी पण आता आम्ही साफसफाई करणार. तर चला थोडं फ्रेश वगैरे होऊन तुम्हाला भेटतो. साफसफाई करायची ते पण ब्लॉगमध्ये घ्यावं लागेलच, कारण कशी काय घाण झाली घराची काय सगळं तुमच्यापर्यंत पोहोचलं तर पाहिजे, कसं आपलं घर आहे पूर्णपणे. तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. चला थोडं थकलोय, पाणी वगैरे पितो, आराम करतो जरा. तर बघा मित्रांनो, आपल्या घराची अवस्था अशी झाली आहे. थोडी साफसफाई आता करायला घेतली आहे. बघा हातात झाडू, साफसफाई वगैरे करू आणि तुम्हाला भेटतो. थोडं साफसफाई वगैरे करायला लागेल. साफसफाई वगैरे करतो, कारण घर स्वच्छ असेल तर मला खूप छान वाटतं, नाहीतर मला आवडतच नाही अजिबात. म्हणून आले अजून कपडे पण नाही काढलेत, बुटं पण नाही काढलेत. तेवढ्यातच झाडू घेतले हातात आणि साफसफाईला केली सुरुवात. फायनली मित्रांनो साफसफाई झाली, मी आंघोळ वगैरे केली आणि घर एकदम स्वच्छ केलं. तर आय होप मित्रांनो तुम्हाला आपला आजचा डोंबिवली टू श्रीवर्धनचा ब्लॉग आवडला असेल अशी मी अपेक्षा करतो. तर मित्रांनो आवडला असेल तर प्लीज आपली व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा. आणि अजूनपर्यंत तुम्ही आपल्याला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत सगळ्यात पहिल्यांदा पोहोचतील. तर चलो गाईज बाय, फिर मिळता एका इंटरेस्टिंग व्हिडिओ. टाटा.